श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत श्रावण मासाबद्दल. देवाचा आवडता महिना आणि भक्तासाठी पुण्यसंचयाचा काळ. श्रावण म्हणजे श्रद्धा, भक्ती, उपासना आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्याचा काळ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की श्रावण महिन्यात कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास होईल. श्रावण महिना हा भाग्यवान भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. रोज सकाळी स्नान करून शंकराच्या पिंडीवर पाणी, दूध किंवा बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा करावा. सोमवारी विशेष पूजा, अभिषेक, व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि इच्छित कार्यसिद्धी मिळते. श्रावणात सोमवारी उपवास करणे अतिशय फलदायी मानले जाते. उपवासात फळाहार, दूध किंवा स्वस्तिक आहार घ्यावा. गरिबांना अन्न, वस्त्र किंवा पाणी दान करणे हा अतिशय मोठा पुण्यकर्म आहे. दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि चांगली ऊर्जा निर्माण होते. रोज सकाळी तुळशीच्या वृक्षाला पाणी घालणे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावी. घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे. दरवाजावर तोरण लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील देवघर स्वच्छ ठेवून तिथे दिवा लावावा. श्रावणात महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राष्टक याचा जप करावा. सकाळ संध्याकाळ शांत ठिकाणी बसून ध्यान केल्याने मनाची स्थिरता वाढते. मंत्रोच्चारामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती जागी होते. श्रावण महिन्यात सोमवार व्रत, नागपंचमी, श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने, संबंधित कथा श्रवण केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते. शक्यतो श्रावणात सत्संग आणि पवित्र ग्रंथाचे वाचन करावे. श्रावण म्हणजे पावसाळ्याचा काळ आणि झाडे लावण्याचा आणि पर्यावरण जपण्याचा सर्वोत्तम काळ. एखादे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या. पाण्याचा अपव्यय टाळा आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवा. मित्रांनो, श्रावण महिना हा काळ केवळ धार्मिक आचारांचा महिना नाही, तर तो आपल्या जीवनात स्व शांती, संतुलन शिकवतो. श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्माच्या माध्यमातून आपण देवाचे कृपापात्र होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी भक्तिपूर्ण माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.